नमस्कार. आज आपला परिक्रमा या करंट अफेअरच्या पुस्तकामधून चालू घडामोडीच्या महाराष्ट्र रिलेटेड टॉपिक आपण बघणार आहे आज. महाराष्ट्राच्या रिलेटेड जेवढे या महिन्यामध्ये करंट अफेअर्स आहेत चालू घडामोडी त्या सविस्तर माहिती घेणार आहे आणि अजून एक पुढचा चॅप्टर जो आहे आर्थिक घटक तो देखील यामध्ये कव्हर करणार आहे. तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. पहिल्यांदा आपला पॉईंट आहे राज्यातील नदी प्रदूषण. तर राज्यातील नदी प्रदूषण जल गुणवत्ता यादी जी आहे ती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केली. त्यामध्ये 603 नद्यांपैकी जवळपास 311 नद्यांवरील भाग जो आहे तो प्रदूषित आढळला आहे. तर ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न येणार नाही, तरी पण एवढ्या ज्या नद्या आहेत तिथं दिलेल्या आहेत 603 नद्यांपैकी 311 नद्या प्रदूषित आढळलेल्या आहेत. तर ही माहिती जी आहे ती दिलेली आहे. पुढील आपण यामध्ये आता इम्पॉर्टंट सर्व घटक बघणार आहेत. आपण पॉईंट वाईज ह्याच्यामध्ये बघायचं आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ जो आहे तो बारका होईल आणि महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समजता येतील. दुसरा पॉईंट असेल राज्यातील शिक्षकांचा पेहराव संहिता. राज्यातील शिक्षक जे आहेत ते शालेय विभागातील, तर त्यांना पेहरावासाठी काही संहिता तयार केली होती. त्यामध्ये काय होतं तर शाळेमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत, कोणत्या प्रकारचे जे आहे ते कपडे घालू नयेत या संबंधित स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असतील, तसेच अनुदानित, अंशतः अनुदानित किंवा विना अनुदानित शाळा असतील किंवा स्वयं अर्थसहाय्यित असतील, अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या सर्व व्यवस्थापनातील शाळा ज्या आहेत त्या संबंधित पेहराव संहिता जी आहे ती लागू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच आतापर्यंत जसे की अभियंता, वास्तुरचनाकार, डॉक्टर, तसेच सनदी लेखापाल, वकील यांच्या नावासोबत जे संबोधन लावण्यात येत होतं, तसेच आता शिक्षकाच्या नावासोबतही तसे संबोधन लावण्यात येणार आहे. म्हणजेच शिक्षकाच्या नावामागे जे आहे ते इंग्रजीमध्ये TR अशी पदवी जी आहे ती आता लागणार आहे. तर ही गोष्ट झालं ह्याच्या संबंधित. ह्याच्यामध्ये पेहरावाच्या संबंधित काय सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत. कोणती कपडे घालावी किंवा कसा ड्रेस कोड असला पाहिजे ते पुरुषांसंबंधित किंवा महिलांसंबंधित यामध्ये दिलेलं आहे. आपल्या परीक्षेसाठी ते महत्त्वाचे नाही. पुढील आपण पॉईंट बघूया. डॉक्टर सायरस पूनावाला यांना जे आहे ते चिरमुले पुरस्कार प्रदान झाला आहे. तर हा पुरस्कार काय आहे त्याबद्दल आपण माहिती बघू. तर युनायटेड वेस्टर्न बँकेचे संस्थापक कैलासवासी चिरमोले यांच्या स्मरणार्थ साताऱ्यातील अण्णासाहेब चिरमोले चॅरिटेबलच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. तर हा पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार विजेते डॉक्टर सायरस पूनावाला यांना प्रदान केला आहे. तर त्यांनी फार्मास्युटिकल उद्योगात विशेष जीवतंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल त्यांना दिलेलं आहे. पुढील पॉईंट आहे मराठवाड्यामध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. 4.5 रेजिस्टरचा जो भूकंप आला होता त्या संबंधित आहे. पण आपल्याला हे परीक्षेमध्ये काही प्रश्न याच्यावरती येणार नाहीत असले, त्यामुळे आपण पुढील पॉईंट बघू डायरेक्टली. पुढील पॉईंट आहे, आता तुम्ही न्यूजमध्ये वाचत असाल मुंबई उच्च न्यायालयाचा जो निर्णय होता, सासू सासऱ्यांसाठी विवाहितेला बेघर करणे हे अयोग्य आहे असे जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाचे जजमेंट आले आहे. त्याबद्दल ही माहिती दिलेली आहे. तर केवळ वृद्ध किंवा सासू सासऱ्यांची मनःशांती टिकवून ठेवण्यासाठी विवाहितेला घरातून बाहेर काढून किंवा बेघर करता येत नाही असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तर सुनेला घराबाहेर काढण्याचा ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायाधिकरणाने आदेश जो आहे तो रद्द केला आहे. पुढील पॉईंट आता बघूया, हा महत्त्वाचा आहे. डॉक्टर विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर परम 10,000 महासंगणकाच्या निर्मितीसाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते एक संगणकशास्त्र क्षेत्रामध्ये अतुलनीय योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना 2024 मध्ये पुण्यभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. तर पुण्यभूषण पुरस्काराने यावर्षी त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. तर ही बाकीची माहिती जी आहे ती पुरस्कारासंबंधित आहे. किती रोख रक्कम दिली जाते किंवा कोणाच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार दिला होता. तर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार देण्यात आला होता. पुढील पॉईंट बघूया आता, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. राज्यात अपंगाच्या सर्वेक्षणाला 30 वर्षानंतर मुहूर्त मिळाला आहे. अपंगांचे जे सर्वेक्षण आहे ते 30 वर्षानंतर पूर्ण होणार आहे. आता राज्यामध्ये घरोघरी जाऊन अपंगांची माहिती संकलित केली जाणार आहे. त्या अंतर्गत बरीच आकडेवारी आपल्याला समोर येईल. जसं की अपंगांची संख्या असेल, त्यांची टक्केवारी किती आहे, तसेच कोणते 21 प्रकार निश्चित करण्यात आले आहेत अपंगांसाठी, त्या सर्व माहिती याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतात.
तर हा जो प्रकल्प आहे तो अपंग कल्याण विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. पुढील आपल्यासाठी महत्त्वाचे आहे ते राज्यात सर्वाधिक मतदार जे आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. जर तुम्ही बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये टोटल 48 मतदारसंघातील सुमारे 9.25 कोटी मतदारांचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये मतदारांची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यामध्ये महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. 8 एप्रिलपर्यंत एकूण 9,24,91,806 मतदारांनी जी आहे ती नोंद झाली होती. त्यामध्ये किती आकडेवारी आहे ती दिलेली आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 82,82,363 मतदार आहेत. त्या खालोखाल मुंबई उपनगरामध्ये असतील. तर ह्याच्यामध्ये पुणे जिल्हा जो आहे तो अग्रेसर आहे मतदारांच्या संख्येमध्ये. मतदारांच्या रिलेटेड महत्त्वाचा इथेनॉल 100 म्हणजे इथेनॉल 100 काय आहे ते आपण बघूया. तर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली आणि तमिळनाडूमधील निवडक अशा 183 रिटेल आउटलेअरकडून इथेनॉल 100 या इंधनाचे वितरण सुरू केले. तर इथेनॉल 100 एक क्रांतिकारी ऑटोमेटिव्ह इंधन आहे. त्याच्यामध्ये जवळपास 100% इथेनॉल असते. तर हे एक जैव इंधन आहे. त्याच्यामध्ये जसं की मका, ऊस व इतर वनस्पती सामग्रीपासून ते तयार केले जातं. इथेनॉल 100 हे इंधन पेट्रोल, इथेनॉल किंवा या दोघांच्या कोणत्याही मिश्रणावर चालणाऱ्या प्लेफिक्स इंधन वाहनांसाठी जे आहे ते विविध वाहनांमध्येही वापरले जाऊ शकते. तर इथेनॉल 100 खूप महत्त्वाचे आहे, ज्याच्यामुळे आपला जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व जो आहे तो कमी करेल आणि स्वच्छ वातावरण देण्यासाठी हे जे योगदान आहे असं याचं मेन उद्दिष्ट आहे. तर पुढील आता पॉईंट बघूया. भारताला ईव्ही उत्पादनामध्ये उत्पादन केंद्र बनवण्यासाठी नवीन धोरण जाहीर करण्यात आले. भारत योजना भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2023 साठी एकात्मिक लोकपाल योजनेअंतर्गत म्हणजेच त्याला RBIच्या IOS तक्रारीमध्ये जवळपास 68% वाढ नोंदवली. 68% वाढ जी आहे ती तब्बल जास्त यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत आहे आणि ही जी आहे ती मागील वर्षाच्या तुलनेत बघितलं तर अत्यंत तीव्र आहे. योजनेविषयी माहिती सांगायची झाली तर RBI बँकिंग लोकपाल योजना 2006 मध्ये सुरू झाली होती. त्यामध्ये NBFC साठी लोकपाल योजना 2008 आणि डिजिटल व्यवहारासाठी लोकपाल योजना 2019 या 3 लोकपाल योजना एकत्र करून जी आहे ती याची सुरुवात करण्यात आली. पुढे CPCRI तर्फे नारळ आणि कोकोचे नवीन वाण जे आहे ते सादर करण्यात आले. त्यामध्ये कर्नाटक आणि केरळमध्ये याच्या ज्या आहेत त्या नवीन 2 जातींसह नारळाची नवीन जात विकसित करण्यात आली आहे. तर कल्पसुवर्णा जी नारळाच्या या जातीमध्ये मोठ्या आकाराची फळे तसेच उच्च पाण्याचे प्रमाण आणि तेलाचे प्रमाण यासारखी विशिष्ट वैशिष्ट्ये ह्याच्यामध्ये आहेत. पुढील पॉईंट आपण बघूया. अरुणाचल प्रदेशामध्ये भारतातील पहिले जे आहे ते एकात्मिक तेल पाम प्रक्रिया युनिट सुरू करण्यात आले. तर अरुणाचल प्रदेशमधील देशाच्या आघाडीसाठी 3F ऑइल पाम कंपनीने भारतातील प्रमुख एकात्मिक तेल पाम युनिटची सुरुवात केली आहे. तर व्यावसायिक ऑपरेशनसाठी हे पहिल्यांदाच मार्च 2024 मध्ये सुरू करण्यात आले. तर हा कारखाना अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. यामध्ये भारत हा जो आहे तो जागतिक स्तरावर खाद्यतेलासाठी द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा ग्राहक असल्यामुळे आणि सर्वात मोठ्या आयातदारापैकी एक असल्यामुळे याची सुरुवात करण्यात आली. तर इंडोनेशिया आणि मलेशिया जे देश आहेत हे प्रमुख जागतिक पाम तेल उत्पादक देशांपैकी एक आहेत. पुढील पॉईंट आपण बघणार आहे. ग्रीड इंडिया ही जी संस्था आहे, सार्वजनिक संस्था, ग्रीड इंडियाला जी आहे ती मिनिरत्न श्रेणी 1चा दर्जा भेटलाय. ग्रीड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीज म्हणजेच ग्रीड इंडिया यांनी केंद्रीय सार्वजनिक उद्योगाचे मिनिरत्न श्रेणी क्रमांक 1 मध्ये भाग नोंदवलाय. 2009 मध्ये स्थापित झालेल्या ग्रीड इंडिया ही कंपनी भारतीय पॉवर सिस्टीमच्या अखंड ऑपरेशनवर देखरेख करते, ज्यामुळे या सर्व क्षेत्रामध्ये जी आहे ती वीज हस्तांतरित करणे सुनिश्चित होते. त्यामुळे या कंपनीला मिनिरत्न श्रेणी 1चा दर्जा भेटलेला आहे. तर ह्याच्यामध्ये 1997 ला मिनिरत्न योजना सुरू झाली होती. त्यामध्ये 2 निकष आहे. मिनिरत्न 1 साठी केंद्रीय सार्वजनिक उद्योग असला पाहिजे ज्याने 3 वर्षात सातत्याने नफा कमवला पाहिजे आणि 3 वर्षामध्ये
एका वर्षात कर पूर्ण नफा म्हणजे 30 कोटी किंवा त्याहून अधिक नफा जो आहे यामध्ये नोंदवला पाहिजे. मिनीरत्न श्रेणी 2 मध्ये जे आहे ते 3 वर्षापासून सतत नफा कमवणारी सार्वजनिक उद्योग असणारी संस्था याच्यामध्ये येऊ शकते. आता या अंतर्गत फायदे काय भेटतात तर मिनीरत्न श्रेणी 1 अंतर्गत कंपनीला 500 कोटी रुपयापर्यंतची जी निव्वळ संपत्ती इतकी आर्थिक स्वायत्तता प्राप्त होते. तर मिनीरत्न 2 साठी जी आहे ती कंपनीला 300 कोटी रुपयापर्यंतची किंवा तिच्या निव्वळ संपत्तीच्या 50% पर्यंतची आर्थिक स्वायत्तता प्राप्त होते. पेटीएमची आपण न्यूज बघत होतो या महिन्यात, तर त्याचं काय झालंय तर पेटीएमला NPCI द्वारे तृतीय पक्ष परवाना प्राप्त झाला. म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ची कंपनी असलेली 197 कम्युनिकेशन, लक्षात ठेवा ही कंपनी आहे पेटीएमची. तर या अंतर्गत ला मल्टी बँक मॉडेल अंतर्गत थर्ड पार्टी ऍप्लिकेशन प्रोव्हायडर TPAP म्हणून युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI मध्ये सहभागी होण्यासाठी मंजुरी दिली. पूर्वी पेटीएम जी आहे ती स्वतःच्या पेमेंट बँक परवानाद्वारे ऑपरेट करत होती. तथापि नियामक गैरअनुपालनामुळे RBI ने पेमेंट बँकेचे जे आहे ती परवाना रद्द केला होता पेटीएमचा. परंतु आता 197 कम्युनिकेशन लिमिटेडला UPI मध्ये सहभागी होण्यासाठी परमिशन भेटलेली आहे. तर बासमती तांदळाबद्दल वादविवाद झाला होता पाकिस्तान आणि याच्यामध्ये, तर आपल्याला याच्यावरती प्रश्न येऊ शकत नाही, त्यामुळे आपण पुढील पॉईंट बघूया. पुढील आहे कृषी एकात्मक कमांड आणि कंट्रोल सेंटर. केंद्रीय कृषी मंत्री, लक्षात ठेवा कोण आहेत, अर्जुन मुंडा यांनी मार्च 2024 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी याचे अनावरण केले. ICCC म्हणजे एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर. तर हे कृषी संबंधित आहे. ही कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एक सुविधा आहे. यामध्ये काय केलं जातं तर भारतीय हवामान विभागाच्या IMD विभाग यांचा डेटा असेल किंवा डिजिटल पीक सर्वेक्षणातील पेरणी डेटा कृषी मॅपर ॲपमधून शेतकरी आणि शेती संबंधितील डेटा या प्लॅटफॉर्म वापरून जो आहे तो निर्णय घेण्यामध्ये मदत करतो आणि त्याची सुविधा जी आहे ती शेतकऱ्यांना पुरवली जाते. तर ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रिमोट सेन्सिंग या वापर करून याच्यावरती प्रक्रिया करून हे जोडले जाते. परकीय गुंतवणुकीमध्ये ट्रेंड बघायला काय भेटते बघू. वित्त मंत्रालयाने भारताच्या थेट परकीय गुंतवणुकीच्या म्हणजे FDIच्या लँडस्केपवर प्रकाश टाकणारा एक आढावा 2014 मार्च 2024 मध्ये जाहीर केला. त्यामध्ये 2023-24च्या पहिल्या 10 महिन्यात भारताचा निव्वळ FDI जो आहे तो जवळपास 31% घसरून $25.5 अब्ज इतका झाला आहे. जर तुम्ही बघितलं तर त्या काळामध्ये जवळपास सर्वच आर्थिक जागतिक FDI प्रवाहांना धक्का बसलेला आहे. 3% वाढून तो जवळपास $1.4 ट्रिलियन इतका झाला. परंतु आर्थिक अनिश्चितता आणि उच्च व्याजदरामुळे विकसनशील देशांमध्ये प्रवाह 9% घसरला आहे. भारतातील सुमारे 65% FDI इक्विटी प्रवाह हा सेवा क्षेत्रामध्ये तसेच औषध, फार्मास्युटिकल, बांधकाम आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये आढळून आहे. तर नेदरलँड, सिंगापूर, जपान आणि USA याचा जर आणि मॉरिशसचा भारतातील एकूण FDI जो आहे तो जवळपास 70% इतका वाटा त्यांचा आहे फक्त. पुढील मशीन टू मशीन कम्युनिकेशनसाठी एम्बेडेड सिमचा वापर करण्यात येणार आहे. तर यासाठी ट्रायच्या शिफारसी ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आलेत. मशीन टू मशीन म्हणजे M2M कम्युनिकेशनसाठी एम्बेडेड सिम वापरण्यात येणार आहे. तर याचा सिम बद्दल आपण माहिती घेऊया. आता सिम जे आहे त्याला डिजिटल सिम कार्ड असं देखील म्हटलं जातं, जे थेट डिव्हाइसमध्ये एम्बेडेड केलेलं असतं, म्हणजे ऑटोमॅटिक आधीपासून ते डिव्हाइसमध्ये असतं. जे भौतिक सिम कार्ड असेल त्याला त्याची गरज पडत नाही. तर ते एम्बेडेड सिम कार्ड जे आहे ते सॉफ्टवेअरद्वारे प्रोग्रामद्वारे ते रन होत असतं. तर एम्बेडेड सेन्सर्स आणि कम्युनिकेशन मॉड्यूल्स वायरलेस नेटवर्कद्वारा डेटा ट्रान्समिशन सक्षम करतात आणि थेट माहिती जी आहे ती देवाणघेवाण करतात. त्यासाठी कोणत्याही गोष्टीचा एखाद्या व्यक्तीला लूपमध्ये न ठेवतात ते स्वतः देवाणघेवाण करतात. तर यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी करू शकतात ते, ज्यामध्ये अलर्ट पाठवणे जसं की स्मोक डिटेक्टर असतील किंवा जटिल डेटाची देवाणघेवाण ते अशा गोष्टी देखील ते करू शकतात. त्याच्यामध्ये उदाहरण दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. आता ट्राय काय आहे, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्राय म्हणतो त्याला, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया 1997 मध्ये ती कायद्यानुसार सुरू झाली. त्याची नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे आणि 1 अध्यक्ष आणि 2 पूर्णवेळ सदस्य, कमाल 2 अर्धवेळ सदस्य यामध्ये असतात. तर ट्रायची माहिती झाली.
त्याच्यानंतर IRDAI द्वारे LIC आणि GIC री आणि न्यू इंडिया ॲश्युरन्सला DSSI याचा दर्जा भेटलेला आहे. तर DSSI ही काय आहे तर बघूया. डोमेस्टिक सिस्टमिकली इम्पॉर्टंट इन्शुरन्स असं त्याला म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे LIC, तसेच जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया GICRE, तसेच न्यू इंडिया ॲन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड याचा संबंध आहे. 2022-23 मध्ये याला DIC मिळाला होता. IRDAI तर्फे जी आहे ती विमा कंपन्यांना आर्थिक आधारावरती DSII म्हणून मान्यता प्राप्त होती. तर डोमेस्टिक सिस्टमिकली इम्पॉर्टंट ॲश्युरन्स ही काय आहे तर ह्या कंपन्या खूप मोठ्या आहेत. टू बिग ऑर टू इम्पॉर्टंट टू फेल म्हणजे काय तर जागतिक आर्थिक व्यवहारातील स्थान यामुळे दर्शवले जाते. ती आर्थिकदृष्ट्या असफल झाली तर संपूर्ण विमा बाजार तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ती खूप महत्वाची आहे. पुढचा पॉईंट, तर ह्यामध्ये कोणत्या बँका येतात आता बघूया. तर SBI त्याच्यामध्ये येते. त्यानंतर ICICI बँक आणि HDFC बँकेचा डोमेस्टिक सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँकामध्ये समावेश आहे. पुढील पॉईंट आहे, मध्य प्रदेशामध्ये भारतातील पहिले लघुस्तरीय LNG युनिट सुरू करण्यात आले. त्याच्यामध्ये केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मार्च 2024 मध्ये गेल इंडिया लिमिटेड विजयपूर संकुलामध्ये भारतातील पहिल्या लघुस्तरीय द्रवरूप नैसर्गिक वायू युनिटचे उद्घाटन केले. तर 2023 पर्यंत देशाचे प्राथमिक ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा जो आहे तो 15% प्रमाण वाढवण्यासाठी करण्यात आले. तर LNG आणि SSLNG यांच्यामध्ये फरक काय ते बघू. तर द्रवरूप नैसर्गिक वायू म्हणजे LNG त्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये नैसर्गिक वायू जो द्रव अवस्थेत असतो त्याला -260 फॅरनहाईट पर्यंत थंड केला जातो, जेणेकरून तो साठवणे वाहतूक करणे देखील सोपे होते आणि सुरक्षित होते. तर नैसर्गिक वायूचा प्राथमिक जवळपास तर ते 90% याच्यामध्ये मिथेन असतो आणि इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या IEA मते जागतिक वीज निर्मितीमध्ये नैसर्गिक वायूचा वाटा सुमारे 1/4 इतका आहे. तर यामध्ये युनायटेड स्टेट, रशिया आणि इराण हे सर्वात मोठे देश याचा उत्पादक देश म्हणून याच्यामध्ये येतात. तर SSLNG म्हणजे काय तर लघुस्तरीय LNG, ज्याचे द्रवीकरण आणि वाहतूक या लहान प्रमाणात केल्या जातात. जसं की पाईपलाईनद्वारे कनेक्शन नसलेल्या भागामध्ये विशेष ट्रक किंवा जहाजे वापरून LNG पुरवला जातो. त्याच्यानंतर अजून एक टाईप आहे कॉम्प्रेस्ड नैसर्गिक वायू, त्याला आपण CNG म्हणतो, जो उच्च दाबाखाली संकुचित केला जातो. याच्यामध्ये देखील 80 ते 90% इतका जो आहे तो मिथेन गॅस याच्यामध्ये असतो. तसेच LPG मध्ये संकुचित प्रोपेन आणि ब्युटेनचे मिश्रण वापरले जाते. पुढील आपण बघणार आहे आता T+0 सेटलमेंट सायकल सुरू केलेली आहे. याचा अर्थ काय तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE ने इक्विटी विभागातील सेटलमेंटसाठी T+0 बीटा आवृत्तीची ट्रेडिंग मार्च 2024 मध्ये सुरू केली. ह्याच्या आधी T+1 असायची, आता T+0 झाले आहे. म्हणजे काय तर T+0 मार्केट बंद झाल्यानंतर त्याच दिवशी ट्रेडिंगचे सेटलमेंट होईल. याचा अर्थ असा आहे की जर गुंतवणूकदारांनी शेअर विकला तर त्यांना त्याच दिवशी त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. खरेदीदाराला देखील त्याच दिवशी डीमॅट खात्यामध्ये त्यांचे शेअर्स जे आहेत ते मिळतील. तर त्याच्या विक्रीच्या दिवशी फक्त 80% रोख रक्कम प्राप्त होईल, उर्वरित 20% पुढील दिवशी प्राप्त होईल असं त्याचं म्हणणं आहे. तर T0 सेटलमेंट प्रणाली ही जी आहे ती जगातील सर्वात वेगवान स्टॉक सेटलमेंट प्रणालीपैकी एक आहे. पुढील पॉइंट आहे, हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये जाहीर झाले 2024 मध्ये. तर 92 अब्ज देशांसह मुंबई जगातील सर्वात वेगाने वाढणारी अब्जाधीश राजधानी ठरलेली आहे. मुंबईमध्ये जवळपास 26 अब्जाधीशांची भर पडलेली आहे. 2023 मध्ये 94 नवीन अब्जाधीश निर्माण झाले. सर्वाधिक अब्जाधीश असणारी शहरे त्याच्यामध्ये न्यूयॉर्क येते, लंडन आणि 3 नंबरला मुंबई आहे. तर सर्वाधिक अब्जाधीश असणाऱ्या देशामध्ये चीन पहिल्यांदा येतो आणि USA 2 नंबरला येत असतो. तर गुजरातमध्ये जे आहे ते टाटा समूहाने तैवानचा प्रकल्प घेतला आहे. पॉवरची सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशनसह पहिली 28 NM चिप तयार करण्यासाठी गुजरातमध्ये फॅब्रिकेशनची स्थापना करण्यात आली आहे. पुढील पॉईंट आहे, भारतातील
क्रेडिट कार्ड्स वापरकर्त्यांची संख्या जी आहे ती 100 दशलक्षांवर पोहोचली आहे. आरबीआयने आकडेवारी सांगितली आहे. पुढे बाल्को ASI परफॉर्मन्स स्टँडर्ड प्रमाणित पहिली भारतीय कंपनी ठरली आहे, जी की वेदांता ल्युमिनियम लिमिटेडच्या छत्तीसगडमधील भारत गट ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड बाल्को आणि ल्युमिनियम स्टुअर्ट्स इनिशिएटिव्ह परफॉर्मन्स स्टँडर्ड V3 प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे तिला. पुढे संजय नायर यांची असोचेमचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाले. याचा अर्थ काय तर असोसिएट चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया याचे चेअरमन म्हणून संजय नायर यांची निवड झाली आहे. आरबीआयचा डिजिटा उपक्रम. आरबीआयने डिजिटा हा उपक्रम चालू केलाय. त्याच्यामध्ये डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सी स्थापन करण्यात आली. तर सायबर सुरक्षा उपायांना चालना देण्यासाठी तसेच बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या अंकुश लावण्यासाठी ही सुरू करण्यात आली. सेबीच्या स्कोअर 2.0 प्रणालीचे अनावरण करण्यात आले. तर या यंत्रणेद्वारे गुंतवणूकदारांना वेब URL आणि ॲपद्वारे सिक्युरिटी मार्केटमध्ये तक्रारी नोंदवता येतील. तर जून 2011 मध्ये यंत्रणेची सुरुवात करण्यात आली होती. त्याचे अनावरण आता करण्यात आले. तर पारादीप बंदर 2023-24 मध्ये भारतातील सर्वाधिक माल व्यवस्थापित करणारे बंदर ठरले आहे. पुढे एक वाहन एक फास्टॅग नियम लागू करण्यात आलाय. भारतातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 1 एप्रिल रोजी एक वाहन एक फास्टॅग असा नियम चालू करण्यात आलाय. वाहनांसाठी एकच फास्टॅग जो आहे तो वापरता येणार नाही. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने कार्यात्मक क्षमता 1000 मेगावॅटच्या पुढे पोहोचली आहे. सतलज जल विद्युत निगमची IIT पटना सोबत भागीदारी करण्यात आली आहे. तर याच्यामध्ये या मॉडेलच्या बोगदा प्रकल्प कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी याचा मागचा उद्देश आहे. त्रिपुरातील माताबारी पेरा आणि पाचरा यांना GI टॅग मिळाला आहे. GI म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग ज्याला म्हणतो आपण. तर पारंपरिक वस्तूंना भौगोलिक निर्देशांक म्हणजे GI टॅग. दुधाची मिठाई आणि त्रिपुरा सुंदरी मंदिरामध्ये प्रसाद म्हणून दिली जाते. तर माताबारीचे वैशिष्ट्य आहे. बुंदेलखंड मधील काती या गावाच्या जातीला GI मानांकन भेटले. तसेच मिरजेच्या सितार आणि तानपुरा वाद्यांना GI टॅग प्रदान करण्यात आलाय. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणचा आहे. भारताचा अणुऊर्जा रोडमॅप 2047 सालापर्यंत 1 लाख मेगावॅट क्षमता साध्य करण्यासाठी उद्दिष्ट आहे. गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर डिझी यात्रा प्रणालीची सुरुवात करण्यात आली. तर ते भारतातील 14वे विमानतळ ठरले आहे. 2025 सालापर्यंत युरिया आयात बंद करण्याची योजना भारत सरकारने आखली. 2025 पर्यंत केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडविया यांनी योजना राबवण्यात येणार आहे असं सांगितलंय. HDFC बँक लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खासगी बँक ठरली आहे. HDFC बँकिंग सोल्युशन डिजिटल बँकिंग प्रोव्हाइड करणारी ही बँक पहिल्यांदा या बेटावरती शाखा उघडणारी खासगी बँक आहे. हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 मध्ये आपण जसं मगाशी बघितलं तर त्यामध्ये चीनचा क्रमांक पहिला आला आहे देशामध्ये सर्वाधिक अब्जाधीश असणाऱ्या, आणि त्यामध्ये भारताचा 67 युनिकॉर्नसह तिसऱ्या क्रमांकावर क्रम लागला आहे. पुढे सिट्रॉन ही कंपनी जी आहे ती भारतातील पहिली इलेक्ट्रिक वाहने निर्यात करणारी पहिली MNC कंपनी ठरली आहे. फ्रेंच वाहक उत्पादक कंपनी सिट्रॉन ही भारतात उत्पादित इलेक्ट्रिक वाहने जी आहे ती बाजारपेठेमध्ये निर्यात करणारी पहिली कंपनी ठरली आहे. डिजिटल सेवा निर्यातीत भारत जो आहे तो अव्वल आलेला आहे. 2023 आकडेवारी करत भारताने चीनला मागे टाकून डिजिटल सर्व्हिस एक्सपोर्ट आघाडीवरती क्रम नोंदवला. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून AEPS सेवा शुल्क सादर करण्यात आले, ज्यामध्ये आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीम व्यवहारातील सेवा याच्यामध्ये लागू करण्यात आले. तर ह्याच्यामध्ये आधार प्रणालीद्वारे पॉइंट ऑफ सेल टर्मिनलद्वारे ऑनलाईन बँकिंग सेवा आणि आर्थिक व्यवहारांना परवानगी देते. 2023-24 मध्ये UPI द्वारे 199 लाख कोटी रुपयाचे व्यवहार झाले आहेत. तर UPI जे युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPC द्वारे विकसित आणि RBI द्वारे नियंत्रित करणारी रिअल टाइम पेमेंट प्रणाली आहे. ती 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती. रिचर्ड सेरा हे जे अमेरिकन कलाकार आहेत आणि शिल्पकार यांचे 2024 मार्च मध्ये निधन झाले. ते 85 वर्षाचे होते.
तर आपण आर्थिक आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या संबंधित सर्व गोष्टी बघितल्या आहेत. त्याच्यावरती PDF असेल किंवा त्याच्यावरती क्विज असेल ती तुम्हाला भेटू शकेल टेलिग्राम चॅनलवरती. तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून क्विज सोडवून तुम्ही बघू शकता. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या सर्वांच्या इच्छेनुसार आपण जानेवारी 2024 पासून मे पर्यंतचे सर्व करंट अफेअर्सचे पॉईंट असतील ते आपण डिस्कस करणार आहे या यूट्यूब चॅनलवरती. तर जानेवारीपासून पुढील व्हिडिओमध्ये आपण प्लॅन करत आहे मी त्याचा जानेवारीपासून सुरू करण्यासाठी. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जावा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना याचा लेक्चरचा जो आहे तो फायदा होईल.